नाशिक जिल्हा ग्रामीण संघटक म्हणून सर्वांचे येवला नगरीमध्ये स्वागत करतो आणि पुढील येवला तालुक्यातील जी बॉडी आहे ती आपण जाहीर करणार। येवला तालुका, मी सुद्धा येवला तालुक्याच्या मतदारसंघातील माझं गाव आहे। माझं सर्व नातेवाईक परिवार, माझी सासूरवाडी सुद्धा येवला तालुक्यामध्येच आहे। जेवढी ताकद लावता येईल तेवढी ताकद आम्ही लावू आणि तुम्हाला मदत करू। पुन्हा एकदा मी सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो। आपण बघितलं असेल करण भाऊनी आज नाशिक मुंबई महामार्गावर चांगल्या प्रकारे आज आंदोलन केलं, त्यांना अटक पण झाली होती, पण त्यातून ते येऊन आज आपल्यासाठी इथं उपस्थित राहिले। त्याचप्रमाणे करण भाऊचं स्वागत करतो पाहिजे। सर्वांचं बळ दाखवलं पाहिजे। तुम्ही, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र सर्वांना याच्यामध्ये तुम्ही सामील करा आणि भावी आमदार म्हणूनच आपण करून भाऊला या रूपाने बघू। तसंच छावा क्रांतीवीर सेनेचा आजचा जो काही पदग्रहण सोहळा होतोय त्यात सर्वांना आमच्याकडून त्या शुभेच्छा राहतील। आज करण भाऊंनी काय केलं हे सगळ्यांनीच बघितलेलं आहे। जसं वाघाच्या जबड्यात हात जाऊन कसा काढायचा त्या प्रकारे घडलेलं आहे सगळं। आज तुम्ही सगळ्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनीच बघितलेलं आहे। तुम्हाला अनेक असे विषय येतील ज्यामध्ये तुम्हाला लोकांना मदत करायची। मुळात छावाचा अर्थच असा आहे, छावाचा अर्थच असा आहे की ज्या ज्या ठिकाणी गोरगरीब जनतेवरती, महिला भगिनींवरती, कामगारांवरती, कष्टकरी शेतकऱ्यांवरती अन्याय अत्याचार होत असेल, तो ज्याला डोळ्यांनी बघवत नसेल आणि जो त्याचा जा विचारेल तो छावावर का। आता तुम्ही चर्चा सुरू आहे की करण भाऊ येवल्यातून लढताय आणि खरोखर लढताय। तुमची सर्वांची साथ असली तर लढायचं ना? करण भाऊला साथ आहे ना आपली? भुजबळांसमोर निवडणुका लढलेत आणि त्या कशा लढलेत हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। इथं ज्येष्ठ मंडळी आहे या ठिकाणी, तुमची आमची एकत्र करून घ्यायची मिली भगत। रात्री 12ला सगळ्या मिटिंग व्हायच्या आणि दुसऱ्या दिवशी भुजबळ निवडून येतात। पण तेच भुजबळ जातीय तेढ निर्माण करतात, तेच भुजबळ जाती जातीमध्ये वाद लावतात, तेच भुजबळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाही, तेच भुजबळ येवल्याच्या विकासावर बोलत नाही, तेच भुजबळ आजही येवल्या तालुक्यात माझ्या मते जवळपास 25 टँकरने पाणी चालतं। कोणत्याही तिनपाट कार्यकर्त्यांनी जर काही बोलायचा प्रयत्न केला सरळ मला फोन करायचा, काळजी करायची नाही, त्याची कशी काढायची आपण काढून। महाराष्ट्रातून 10 लाख लोक नुसते प्रचाराला येणार आहे। माझा तुम्हाला हे पण सांगतो, जेव्हा निवडणूक लागल त्या दिवशी 10 लाख महाराष्ट्रातले सगळे मराठवाडा येवला तालुक्यामध्ये छावा क्रांतीवीर सेनेची कार्यकारिणी या ठिकाणी आम्ही घोषित केलेली आहे। अनेक युवकांनी आज छावा क्रांतीवीर सेनेमध्ये प्रवेश घेतले आहेत। युवकांना त्यांच्या हाताला काम नाही, शेतीला जो काही माल पिकवतो त्या मालाला भाव नाही, दुष्काळी परिस्थिती, या सगळ्या गोष्टींना वैतागून अनेक राजकीय पक्षातल्या तरुणांनी आज छावा क्रांतीवीर सेनेमध्ये प्रवेश घेतला आणि या ठिकाणी नव्यानं कार्यकारिणी तयार करण्यासाठी विचार केली। त्यामध्ये प्रफुल्ल गायकवाड यांना तालुका अध्यक्षपदी या ठिकाणी त्यांच्यावर तालुक्याची जबाबदारी दिलेली आहे। छावा क्रांतीवीर सेना येणारी निवडणूक 2024ची येवला विधानसभा लढणार असल्यामुळे या ठिकाणी गाव तिथं शाखा या अभियानांतर्गत संघटनेची बांधणी, प्रत्येक कार्यकर्त्याने 10 पदाधिकारी जोडणं हा संकल्प या ठिकाणी आम्ही केलेला आहे। येत्या 3 महिन्यात प्रत्येक गावात शाखा उभी करून 14 मे रोजी येवला तालुक्यामध्ये छावा क्रांतीवीर सेनेचं अधिवेशन या ठिकाणी घेऊन निवडणुकीचं रणसिंग या ठिकाणी आम्ही फुंकणार आहोत।